त्याने शिवासंचिते प्रसन्नले ब्रह्मादि देवलोकदानी चिंतनैलासी विळख्यात देतनिधरा तीत्रा विमापाते वडमिळे सत्यासुदेवा पादं भवाड सातव्यातकेशनाथे सातवैने वर्तन आहे लोचकताय पण आहेच त्या पदविकृत या संग्रात पाद या समरात श्वास कळली सदा जर षडपदी निशील टक्क्या भासू मी सांगितलं होतं ना तुला, इतकी वर्ष, इतकी युग देवी आहे संयम ठेव. पण जेव्हा देवाचा संयम संपतो तेव्हा मात्र देव जे घडवतात ते कोणीही थांबवू शकत नाही. विरोचका, मी तुला सांगितलं होतं देवी आईला शरण ये, पण तू नाही आलीस शरण. कारण कदाचित हेच विधिलिखित होते. जेव्हा जेव्हा तुझ्यासारखी दुष्ट शक्ती या विश्वात कुठल्याही युगात जन्माला येईल तेव्हा तेव्हा तुझा संहार करण्यासाठी देवी आई कोणाला तरी जन्म देईल. देवी आई स्वतः कोणत्या ना कोणत्या रूपात अवतार घेईल. विरोचक वधानंतर या युगातील तुझे कार्य संपन्न होईल. तसेच तुला प्राप्त असलेली दिव्य शक्ती सुद्धा लोप पावली आणि त्यानंतर तू तुझे आयुष्य जगशील ते एक सामान्य स्त्री म्हणून. ए धाडते ए धाडते ए सखी आत्या विरोचक संपलं. देवी आईने दिलेलं कार्य पूर्ण झालं. देवी आई, दुष्ट शक्तीचा अंत होऊन हा अध्याय संपलाय. आता तुझ्या साक्षीने आम्ही एका नवीन अध्यायाला प्रारंभ करतोय. कायम अशीच आमच्या पाठीशी राहा.